सर्वांना नमस्कार. मी योगेश गिरी. नमस्कार. दवामुक्त आणि बेरोजगारीमुक्त अभियान जो काही आपण ई बायोट्रॉनच्या मार्फत राबवत आहोत संपूर्ण भारतभर, त्याचाच एक भाग म्हणून आज आपण जी काही आपली ई बायोट्रॉनची किट आहे, ज्या किटचा उपयोग करून आपण आपलं जे जीवन आहे ते मेडिसिन मुक्त तर करूच शकतो, पण त्याच्यासोबत आपण जे काही मोबाईलचं जे रेडिएशन आहे त्या रेडिएशनपासून पण मुक्त ठेवू शकतो. आज मोबाईलच्या रेडिएशनमुळे किंवा जे काही मॅक्झिमम लोकांनी कोरोना वॅक्सिनेशन केलेलं आहे, कालच आपण एक वर्धेच्या डॉक्टरांचा पेपरला जे न्यूज आलेली आहे आजच सर्वांनी वाचलेली असेल, त्यामध्ये त्यांनी तेच सांगितलेलं आहे की 1.5% प्रमाण हार्ट अटॅकचे फक्त वॅक्सिनेशनच्या नंतर वाढलेले आहे. आणि मोबाईलच्या रेडिएशनमुळे सुद्धा आपण आज बघत आहोत. डॉक्टर लहाने सरांनी एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की यानंतरची जी 20 वर्षानंतरची जी पिढी राहणार आहे ती खाली मान टाकून जन्माला येणार. त्याचसोबत एक जे ढोलकिया म्हणून आहेत, त्यांची पण एक पेपरला न्यूज आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की येत्या 20 वर्षानंतरची जी पिढी आहे ती खाली मान टाकून जन्माला, आपल्या 20 वर्षानंतरच्या पिढीमध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये एक पागल माणूस जन्माला येणार. एवढं सारं या मोबाईलचं रेडिएशनचा इफेक्ट आपल्या शरीरावर होत असताना आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आज बाकीच्या गोष्टीकडे सर्वात जास्त लक्ष करत आहोत. ज्या गोष्टीवर आपल्याला खर्च नाही करायला पाहिजे आपण त्या गोष्टीवर अनैतिक खर्च करत आहोत आणि आपल्या स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत आपण आज जागरूक नाही आहोत. फक्त 7,790च्या किटमध्ये तुम्ही तुमचं एक चांगलं आयुष्य जगू शकता. कारण की माणसाला ज्या पण बिमाऱ्या होतात त्या सर्वच बिमाऱ्यांचं मूळ कारण जे आहे ते आहे ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन लेवल. जर तुमच्या शरीराचं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर राहिलं, ऑक्सिजन लेवल मेंटेन राहिलं, तर नक्की तुमच्या ब्लड सेल्स जर हेल्दी राहिल्या तर तुम्ही हेल्दी राहणार. तुमच्या ब्लड सेल्स जर डॅमेज झाल्या तर तुम्ही बिमार पडणार. जे काही आपलं शरीर आहे पंचतत्वांनी बनलेलं आहे आणि पंचतत्वांनी बनलेलं शरीर आरामात 100 ते 120 वर्ष चालतं, सरासरी 120 वर्ष चालतं. याचं उदाहरण आपण हुंजा व्हॅलीमध्ये बघितलेलंच आहे. आणि हेच सर्व होत असताना आपण बघत आहोत आता पण की घरामधला कुत्रा आणि गावामध्ये फिरत असलेला कुत्रा किंवा जो जमिनीच्या संपर्कात कुत्रा आहे किंवा जमिनीच्या संपर्कात असलेले जंगलातले प्राणी, त्यांच्यामध्ये अजूनही बिमाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. आज आपल्याकडे बिमाऱ्यांचे प्रमाण यासाठी वाढलेलं आहे कारण की आपला स्पर्श मातीशी होत नाही, म्हणजे पृथ्वी मातीशी होत नाही. पृथ्वीवर आपण बिना चप्पलनी कधीच चालत नाही. त्यामुळे आज ह्या बिमाऱ्यांचे प्रमाण वाढलेलं आहे. आणि आपली जी थेरपी आहे ही सेल्फ हिलिंग थेरपी आहे. हे कुठल्या बिमाऱ्यांवर वर्क करत नाही, तर सर्वच बिमाऱ्यांचं मूळ कारण आहे ब्लड सर्क्युलेशन, ऑक्सिजन लेवल, त्याच्यावर वर्क करतं. बाय डिफॉल्ट ॲटोमॅटिक तुमच्या शरीराचं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होऊन ऑक्सिजन लेवल मेंटेन राहून ज्या बिमाऱ्या आहेत त्या रिकवर होतात. मग ते रिकवर व्हायचं प्रमाण वेगवेगळं आहे. तर आता मी बायोटेरियमला का जोडलं, तर मी माझं स्वतःचं सांगतो. माझं स्वतःचं सांगून झाल्यानंतर तुम्ही प्रत्येकाने आपापले रिझल्ट शेअर करायचे आहेत. माझं नाव योगेश मोहनगिरी आहे. माझ्या आईचं ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन 2013ला झालं होतं नागपूरला. जे काही आपलं सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये आईचं ऑपरेशन झाल्यानंतर तेव्हापासून 2013पासून ती कंटिन्यू मेडिसिनवर होती. एक साईडनं पॅरलल मारल्यासारखा भाग होता डोळ्याचा. एक म्हणजे एक जो डोळा आहे तो पॅरलल झालेला आहे, तो खालीवर नाही करत कधी, म्हणजे तो कधीच खालीवर होत नाही, कंटिन्यू जशाच तसा असतो. त्यानंतर त्यांच्या आईच्या पायाला, दोन्ही पायाला हे यायचे, काय म्हणते आपल्याला, गोडे यायचे आणि त्या गोड्यांसाठी तिला कंटिन्यू इंजेक्शन द्यावं लागायचं. दर्शन कॉलनीमध्ये एक डॉक्टर आहेत KTK कॉलेजच्या समोर, तर त्यांच्याकडे नेल्यानंतर दर 6 महिन्यांनी ते 10-10 इंजेक्शनचे डोस द्यायचे. 10 इंजेक्शन दिल्यानंतर त्याचा पावर 6 महिने चालायचा. आणखी संपला की आणखी गोडे येणं सुरू व्हायचं. गोडे म्हणजे इंजेक्शन घेतल्यानंतरसुद्धा त्यांना आईला पेनकिलर पण खावं लागायचे. आणि जे काही आपलं पेनकिलरचे आपण जे काही ट्यूब वगैरे वापरतो किंवा जे काही ऑइल वगैरे वापरतो त्याची मॉलिश वगैरे कंटिन्यू सुरू राहायचे. तर मग याच दरम्यानमध्ये 2021ला मला कृष्णा बोदोले सरांनी, सप्टेंबर 2021ची गोष्ट आहे, तेव्हा मला सरांनी कॉल करून सांगितलं की सरांना पण बॅक पेनचा प्रॉब्लेम खूप होता. बॅक पेनच्या प्रॉब्लेममुळे सरांनी आतापर्यंत जवळपास 4.5 ते 5 लाख रुपये खर्च केले होते. ते सर्व पैसे खर्च करून सरांना रिलीफ नव्हता होत. कोण बोलत आहे, थोडं माईक म्यूट करा. मी सर्वांचेच माईक म्यूट केलेलं आहे. ओके.
तर कृष्णा बोधोले सरांनासुद्धा बॅक पेनचा खूप प्रॉब्लेम होता आणि त्यांचं लाईफ जे आहे ते मुंबईमधलं असल्यामुळे त्यांना लोकलनी प्रवास करावा लागायचा. त्याच्यामुळे त्यांना खूप पेन व्हायचं. ते शिक्षक असताना शिकवत असतानासुद्धा पेन एवढं वाढायचं की ते मुलांना आपल्या पाठीला बुक्क्या मारायला लावायचे. आणि या दरम्यानमध्ये त्यांना कोणीतरी सजेस्ट केलं की अशी काही कुठली नैसर्गिक चुंबकीय चिकित्सा किट आहे जी इबायोट्रियम कंपनीने बनवलेली आहे. या किटच्या मार्फत आपल्या शरीराचं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं आणि ऑक्सिजन लेवल मेंटेन राहतं. ज्या माणसांनी जवळपास 10 वर्षामध्ये 4.5 लाखपेक्षा जास्त रुपये खर्च केले, त्या माणसाला या गोष्टीवर विश्वास ठेवणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वास होऊ शकत नव्हता. पण असं असतानासुद्धा त्या माणसाने समोरच्यानी सांगितलं म्हणून, कारण की या बॅक पेनसाठी त्यांनी अशी कुठलीच गोष्ट राहिली नव्हती की ती केली नव्हती. ज्यांनी जिथे जिथे म्हटलं त्यांनी जवळपास 3 ते 4 राज्यांमध्ये जाऊन त्या प्रॉब्लेमसाठी मेडिसिन खाल्लेली होती. या सर्व गोष्टींनी आराम नाही झाला म्हणून कोणीतरी सजेस्ट केलं की आपल्याकडे जे काही आपण मानतो ना की कोणीतरी लावलं असेल बा, जे काही भूताचं वगैरे म्हणतो आपण, तर अक्षरशः ते त्यांच्याकडे पण गेले. त्यांच्याकडे पण गेल्यानंतरसुद्धा त्यांनी पण सांगितलं की असंच तुमच्या घराच्या बाजूचे आहे बा, त्यांनी तुमच्यावर केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असा असा प्रॉब्लेम आहे. ते पण त्यांनी केलं. मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला हवन करावं लागतं, हे करावं लागतं, ते करावं लागतं. त्यामार्फत पण त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना कुठलाही आराम मिळालेला नव्हता. मग त्याच्यानंतर कोणीतरी सरांना सजेस्ट केलं की अशी अशी किट आहे आणि ही मुंबईचीच कंपनी आहे, तर तुम्ही हा जर एकदा प्रोडक्ट घेतले तर हा कुठल्या बिमाऱ्यांवर काम करत नाही, तर आपल्या शरीराचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते प्रॉपर करतं आणि ऑक्सिजन लेवल मेंटेन ठेवतं. आज आपण बघत आहोत की जे काही त्यांनी मग सेम उदाहरण दिलेलं आहे की जंगलातला कुत्रा किंवा जंगलातले प्राणी आणि माणसाचं जे लाईफस्टाईल आहे, जंगलातल्या प्राण्याला जर कुठलीही बिमारी झाली तर मातीवर राहून ते ॲटोमॅटिक रिकवर होतात. रिकव्हरी रेट प्रत्येकाचा वेगवेगळा असणार आहे. तर मग त्यांनी सांगितल्यानंतर ज्या माणसांनी 4 लाखपेक्षा जास्त रुपये खर्च केले, त्यावेळेस सांगितल्यानंतर त्यांनी एकाच वेळेस समोरची किट घेऊन घेतली, यूज करण्यास सुरुवात केली. यूज करण्यास सुरुवात केल्यानंतर सरांनी मला कॉल करून सांगितलं. जवळपास त्यांनी 2-3 दिवस वापरलं. 2-3 दिवसामध्ये त्यांना रिलीफ पडलं. रिलीफ पडल्यानंतर त्यांनी मला कॉल केला. सरांसोबत याच्या अगोदर माझी ओळखी झालेली होती. सरांनी कॉल करून सांगितलं की सर म्हणाले मी असं असं प्रोडक्ट आहे, हे प्रोडक्ट आज वापरायला घेतलेलं आहे आणि वापरायला घेतल्यानंतर मला चांगल्या पद्धतीने रिलीफ मिळालेला आहे. सरांना पण माहीत होतं की माझ्या याचं ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन झालेलं आहे. तर मग सरांनी सांगितल्यामुळे मी पण म्हटलं की ठीक आहे सर, म्हटलं मी पण घेणार. परंतु त्यावेळेस माझा पेमेंट व्हायचा होता. मी जॉबला असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे जॉबवाल्यांची कंडिशन काय असते, तर महिन्याच्या शेवटीचे दिवस होते. सर म्हटलं माझ्याकडे पेमेंट व्हायचं आहे, तर मी पेमेंट झाल्यावर घेणार. तर सर म्हणाले माझ्यावर तुमचा विश्वास आहे ना? तर मी म्हटलं हो, तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तुम्ही सांगितले, त्याच्यामुळे मी पहिल्याच वेळेस हो म्हटलं. मी काही कुठली कंपनी पाहायला गेलेलं नव्हतं किंवा कुठलं प्रोडक्ट डोळ्याने बघितलेलं नव्हतं. फक्त सरांनी सांगितलं म्हणून विश्वास ठेवून तो प्रोडक्ट सरांना मागवून घेतला. त्यावेळेस माझा पेमेंट झालेलं नसताना सरांनी स्वतः पेमेंट केलं कंपनीमध्ये आणि किट माझ्याकडे पाठवली. 10 दिवसामध्ये माझ्या घरी किट आली. ज्या दिवशी किट आली त्याच्या 3ऱ्या दिवशी माझा पेमेंट झाला. आई ज्या दिवशी किट आली त्या दिवसापासून आईनं वापरणं सुरू केलं. पण वापरायच्या अगोदर आईला समजावून सांगितलं की अशी अशी किट आहे, याच्यावर फक्त झोपायचं आहे, याच्यामध्ये चुंबक आहे, या चुंबकामुळे आपल्या शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं आणि ऑक्सिजन लेवल मेंटेन राहतं. आजपर्यंत तू एवढी औषध खाल्लेली आहे, या औषधाने जे काही आहे तुला कंटिन्यू औषध खावंच लागते आणि याच्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर झाल्यानंतर ऑक्सिजन लेवल मेंटेन राहतं आणि त्याच्यामुळे ज्या भविष्यात बिमाऱ्या होणार आहे त्यांचं प्रमाण कमी असेल ना, ज्या झाल्या त्या रिकवर होतात. तिला समजावून सांगितलं, म्हटलं तुझा पाय दुखेल तर हा बेल्ट दिलेला आहे कंपनीने, हा पायाला लावून ठेवायचा. पाण्याच्या बॉटलला तो बेल्ट लावायचा, पाण्याच्या बॉटलसाठी पण दिलेला होता. आणि मॅट्रेस आणि पिलो, आई माझ्या बाजूलाच इथे बेड असते त्याच्यावर बेडवर झोपायची 24 तास. ज्या दिवशीपासून घेतला त्या दिवशीपासून तो बेड जिथे झोपते तिथेच टाकून ठेवलेला आहे. कधीच ती मॅट्रेस पिलो उचललेली नाही आहे. ज्या दिवशीपासून घेतला त्या दिवशीपासून वापरणं सुरू केलं. जो तिचा पाय कंटिन्यू दुखायचा त्या पायाला तिने तो बेल्ट लावला. त्या दिवशी कुठलीही मॉलिश केली नाही. मॉलिश न करता तेव्हापासून आज तिची लाईफ औषध विरहित आहे. आईला आराम झाला म्हणून मग मी माझ्या विश्वासातील लोकांना सांगण्यास सुरुवात केली की अशा लोकांना सांगितलं की ज्याला सांगितल्यानंतर तो 100% माझ्यावर विश्वास ठेवून हा प्रोडक्ट घेणार. त्याच व्यक्तींना सांगितलं आणि त्या व्यक्तींना सांगितल्यानंतर त्यांनी तो प्रोडक्ट घेतला. त्यांनी प्रोडक्ट घेतल्यानंतर त्यांना रिलीफ मिळालं, कारण की मी ज्या जॉबला आहे तर माझ्या ओळख्या असल्यामुळे मी समोरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी ते प्रोडक्ट घेत गेले आणि प्रोडक्ट वापरत गेले. त्यांना आराम झाला. त्यांना आराम झाल्यानंतर मग मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांचं आयुष्यसुद्धा औषधविरहित कसं होईल याकरिता कार्य केलं. आणि त्याचाच फायदा म्हणून आज माझी जवळपास 750पेक्षा जास्त लोकांपर्यंत मी पोहोचलेलो आहे आणि मॅक्झिमम लोकांचं औषधविरहित आयुष्य मी तयार करून दिलेलं आहे. त्याकरिता मी इबायोट्रियमला जुडलेलो आहे आणि म्हणून आज मी माझा जॉब पण सोडून, जो काही मी जॉब करत होतो पंचायत समितीला, तो जॉब सोडून आज फुल टाईम नैसर्गिक चुंबकीय चिकित्सा जनजागृती शिबिर अंतर्गत दवा आणि मोबाईल रेडिएशन मुक्त जीवन
ह्या अभियान चालवत आहे आणि मॅक्झिमम कॉलेजेस, स्कूल, त्याच्यानंतर तुमचं पोलीस स्टेशन असो की कुठलं पण असो, ऑफिसेस, जे काही योगा क्लास आहे किंवा कुठल्या पण ठिकाणी जाऊन आपण सायंटिफिकली त्यांना संपूर्ण माहिती समजून सांगू शकतो. ते मग डॉक्टर असो, ते मग वकील असो की मग कोणी पण असो, ते मग पोलीसवाले असो. सांगताना ही कुठली बिमाऱ्यांवर वर्क करत नाही प्रोडक्ट. हा फक्त ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर करतो आणि ऑक्सिजन लेवल मेंटेन करत ठेवतो. त्यामुळे मोबाईलच्या रेडिएशनपासून आपल्या शरीराला वाचवतो. आज मोबाईलच्या रेडिएशनपासून आणि लोखंडाच्या रेडिएशनपासून वाचण्यासाठी पूर्ण जगामध्ये कुठला प्रोडक्ट नाही. अपवाद आपल्याकडे असलेला ई-बायोटोरियमचा संपूर्ण प्रोडक्ट. त्याच्यामध्ये मग मॅट्रेस असेल, पिलो असेल, वॉटर चार्जेबल पॅड असेल, ब्रेसलेट असेल आणि जो काही आता नवीन आलेला जो मेटलवाला ब्रेसलेट आहे तो असेल. आता रिझल्ट कुणाला भेटत नाही, तर याच्यामध्ये पण खूप लोकांचं चेंजेस आहे. जो माणूस ब्रेसलेट आपल्या हाताचा काढून ठेवतो तो मग कुठल्याही कामासाठी असेल, रात्रीला झोपताना असेल किंवा मग तुम्ही एखाद्या वेळेस हात धुताना असेल किंवा मग तुम्हाला उठल्यानंतर लक्षात नाही म्हणून तुम्ही काढून ठेवलेला आहे आणि उठून मोबाईलला हात लावलेला आहे, त्याच माणसांना रिझल्टचं प्रमाण कमी होतं, त्यांना रिझल्ट लवकर दिसत नाही. पण जे माणसं 24 तास तुम्हाला बिमाऱ्या नसताना सुद्धा तर तुम्हाला लावून ठेवायचं आहे. खूप लोकांचं असं होतं की एखादी जर बिमारी असेल ना, ते रिकवर झाल्यानंतर ते काढून ठेवतात किंवा घरच्या इतर व्यक्तींना वापरायला प्रोडक्ट देतात आणि त्याच्यानंतर मग नंतरची जर कुठली बिमारी झाली तर ती बिमारी झाल्यानंतर मग म्हणतात की आम्ही प्रोडक्ट वापरत होतो, मग आम्हाला कशा बिमाऱ्या झालेल्या आहे. त्या बिमाऱ्या याच्यामुळे झालेल्या आहे कारण की आपण लाईव्ह डेमो घेतो आणि त्या लाईव्ह डेमोमध्ये विदिन अ फ्रॅक्शन जसंही तुम्ही बेल्ट काढा मॅग्नेटिक आणि मोबाईलला हात लावा किंवा लोखंडाला हात लावा, इन्स्टंट शरीरातली सर्व शक्ती निघून जातं आणि शरीरातली सर्व शक्ती निघून गेल्यानंतर तुमच्या शरीराचा बॅलन्ससुद्धा बनत नाही. एवढा साईड इफेक्ट या रेडिएशनचा होतो. या रेडिएशनचा होत असताना तुम्ही जर साधं एक उदाहरण घ्या हेल्मेटचं. तुम्ही नेहमी 10 वर्षापासून हेल्मेट वापरतात, परंतु आज तुम्हाला बाहेर जायचं आहे आणि बाहेर जात असताना तुम्ही हेल्मेट वापरला नाही, तुम्ही बिना हेल्मेटने गेले आणि बिना हेल्मेटने जात असताना तुम्ही तर तुमच्या साईडनंच चालत होते आणि तुमच्या म्हणजे स्पीड जी आहे ती कंट्रोलमध्ये होती, परंतु समोरून एक व्यक्ती आला, त्याच्या गाडीची स्पीड कंट्रोलमध्ये नव्हती, त्यांनी तुम्हाला उडवलं आणि निघून गेलं आणि तुमच्या डोक्याला लागलं. समजा इन केस तुम्ही पडले आणि डोक्याला लागलं आणि डोक्याला लागल्यानंतर इन द स्पॉट काही झालं तर 10 वर्ष हेल्मेट वापरून काही फायदा असणार आहे का? तर नाही आहे. जर तुम्ही हेल्मेट वापरत आहात आणि हेल्मेट तुम्हाला कंटिन्यू वापरायचं आहे कारण की तो प्रिकॉशन आहे. पडल्यानंतर हेल्मेट वापरला म्हणजे ॲक्सिडेंट होणार नाही असं नाही, पण ॲक्सिडेंट होईल. ॲक्सिडेंट झाल्यानंतर तुमचं डोकं साबूत राहणार. आज प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला बिमाऱ्या होणार नाही असं नाही, परंतु जे होण्याचं प्रमाण आहे ते कमी असेल आणि ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे जे मेजर बिमाऱ्या होणाऱ्या आहेत, जसं हार्ट अटॅक आहे, ब्रेन हॅमरेज आहे, पॅरालिसिस, स्ट्रोक आहे, याच्यापासून 100% तुमचं बचाव होणार. कारण की बायोमॅग्नेटिक थेरपीने आपल्या शरीराचं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर राहतं आणि ऑक्सिजन लेवल मेंटेन राहतं. त्यामुळे हा प्रोडक्ट आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रमोट करायचा आहे. आज जर तुम्ही उद्याला ज्याला हार्ट अटॅक येणार आहे त्या माणसापर्यंत पोचले आणि त्यांना जर हा प्रोडक्ट दिला तर नक्की त्याचं आयुष्य तुमच्यामुळे वाढणार आहे आणि तुमच्यामुळे आयुष्य वाढलं तर तो तुम्हाला नक्की आशीर्वादच मिळेल त्याच्या शरीराकडनं आणि तो पण तुम्हाला आशीर्वादच देणार, कोणीही तुम्हाला श्राप देणार नाही. आणि म्हणून हा आज आपण अभियान चालवत आहोत आणि म्हणून आज आपण हा सेशन ठेवलेला आहे की ज्यांना रिझल्ट आलेला आहे त्या प्रत्येकाने आपले रिझल्ट शेअर करावे. तर माझं जे आहे शेअरिंग ते माझं झालेलं आहे. आता याच्यानंतर ज्यांना रिझल्ट आलेला आहे ई-बायोटोरियमचे त्या प्रत्येकाने आपापले रिझल्ट शेअर करावे. सुरुवातीला तुम्ही तुमचं नाव सांगावं, तुम्ही कुठे राहतात ते पण सांगावं आणि तुम्ही ई-बायोटोरियमची किट कोणामार्फत घेतली आणि घेतल्यानंतर तुम्हाला अगोदर कुठले प्रॉब्लेम होते आणि कुठले प्रॉब्लेम या प्रोडक्टने रिकवर झालेला आहे. याकरिता प्रत्येकाने आपापला माईक अनम्यूट करायचा आहे. सुरुवात करू शकता कुणाला करायचं आहे तर. माईक सुरू आहे ना मेरा करताना. कुणाला शेअरिंग करायचं आहे? बारापत्रे सर, मी तुम्हाला अनम्यूटचं ऑप्शन पाठवलेलं आहे, तुम्ही अनम्यूट करा आणि तुम्ही सुरुवातीला तुमचा रिझल्ट शेअर करा, त्याच्यानंतर आपण एकाला घेऊया. खरं तर मला गेल्या 3 वर्षापासून कमरेचा त्रास होता आणि कमरेच्या त्रासाकरता मी परेशान होतो, त्रस्त होतो आणि त्यामुळे मी शोधतो यावर इलाज बरेचसे केले. मी आयुर्वेदिक पण केलं, होमिओपॅथिक पण केलं, ॲलोपॅथी पण उपाय केला मी, पण त्यांनी काही आराम लावला नाही. उलट ॲलोपॅथीच्या डॉक्टरनी, जवळच्या डॉक्टर असून सुद्धा त्यांनी गोळ्या दिल्या
15 दिवसांनी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा कसं वाटतं, म्हटलं बरं वाटते आराम. त्या फी तर घेतली नाही, परंतु 970 रुपयाच्या गोळ्या लिहून दिल्या होत्या औषध. 15 दिवसांनी गेल्यानंतर मग म्हणे तुम्हाला आराम आहे तर कंटिन्यू करा म्हणे याच गोळ्या. आणि चहाला म्हटलं पुन्हा 970 रुपयाच्या गोळ्या घ्यावं लागेल. तर मग मी त्या औषधीच्या दुकानात गेलो. त्या मुलाला म्हटलं अरे बाबा एक पावर कशाच्या गोळ्या आहेत. त्यांनी पाहिले, ही बरोबर आहे, ही बरोबर आहे, ही बरोबर आहे. ही तर पेन किलर आहे काका म्हणे. अरे पेन किलर आहे का, पेन किलरनी फायदा होतो आणि त्याचा पॉवर निघाला 2-4 बंद झाला की पुन्हा त्रास वाढतो. म्हटलं याच्यामध्ये काही जेनेरिक वगैरे आहे का? जेनेरिकच्या घेतल्या मग मी 350 पावणे 400च्या त्या वापरल्या. त्यानंतर मी पुन्हा कधीही गेलो नाही मग त्या डॉक्टरकडे. मग अनायासे एक दिवस आपला श्रीकांत दळवी साहेबांचा फोन आला आणि त्यांनी मला फोन केला. आपल्या भारती साहेबांनाही सांगितलं, त्यांचाही फोन आला आणि तुमच्या कमरेचा प्रॉब्लेम निघाला समजा म्हणे. तुम्ही सांगत होते ना सक्करदराच्या वखत भेट झाली होती तर बाईक चालवत नाही, कमरेचा त्रास आहे, तर तुम्ही या म्हणे. बाहेरचे एक व्यक्ती आलेले आहे भंडाऱ्यावरून आणि त्यांच्या ऐका. तुम्ही ऐकलं पूर्ण त्यांचं लेक्चर तर त्याच्यावर तुम्हाला उपाय मिळेल, कमरेचा त्रास निघाला समजा. 5 मिनिटात या म्हणे. मीटिंग सुरू होऊन राहिली. 12 वाजता 12:30ची वेळ होती ती आणि मी त्यावेळी जेवण करायला बसणार होतो. आणि तिथे आल्यानंतर गिरी साहेबांना मी ऐकलं आणि मला तर वाटलं का यामध्ये सगळे सायन्स आहे, मेडिकल सायन्स आहे, भौतिकशास्त्र आहे, भूगर्भशास्त्र आहे. आणि त्यांनी हे पण सांगितलं शेवटी काय सगळे एवढे टेस्टिमोनियल खूप आहे, शेकडो टेस्टिमोनियल तुम्हाला आपला इथे दिसतील युट्यूबवर. मी आठवड्याभर रोज 1-1, 1.5 तास टेस्टिमोनियल व्हिडिओ पाहून बघत बसलो वेगवेगळ्या आजारांचे. आणि दुसऱ्या रविवारी पुन्हा स्वतःच्या इंटरेस्टने तो प्रोग्राम अटेंड करायला गेलो, बघितला. आणि संध्याकाळी आल्यानंतर मी त्या निर्णय घेतला की मला हे करायचे आहे. मग मिसेसला सांगितलं, म्हटलं माझ्या कमरेवर सोल्युशन मला मिळालेलं आहे. आणि ते म्हटलं तू बघ युट्यूबवर खूप आहे. तिने पण आपला व्हॉइस मॉड्युलेशननी ई व्हायटोरियम मॅग्नेटिक रिझल्ट म्हणून टाकलं आणि त्यांना बडबड 3-4 व्हिडिओ बघितले 1 तासामध्ये. म्हणे हा त्रास तर मलाही. आपण आता कन्याकुमारी केरळमध्ये फिरून आल्यानंतर माझ्याही पायामध्ये सूजन आहे, गुडघे दुखताय थोडे आणि शुगर तर आहेच म्हणे. माझ्याही करता एक किट घेऊन या म्हणे. मग मी फॅमिली किट घेतली आणि त्याच्या 10-15 दिवस मी काहीही काम केलं नाही नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये. आणि फक्त रिझल्ट पाहिलं का काय खर्च आहे का नाही. मला जे थोडस साईडला दुखायचं टेस्ट आपलं काय म्हणतात बॉल त्याला सायटिका प्रमाणे सकाळी उठता त्रास व्हायचा कमरेच्या जवळ, तो त्रास पूर्ण निघून गेला. आता काही दुखत नाही. आणि कमरेचा जो मेन त्रास आहे तो माझ्या जवळपास 60 ते 70% मला आता आराम आहे. मिसेसच्या पण 15 ते 20 दिवसामध्ये गुडघेदुखी, पायाची सुजन पूर्ण उतरून गेली, गुडघेदुखी बसली आणि शुगर सुद्धा नॉर्मल. मग मी धडाक्याने या कामाला लागलो आणि माझ्या ज्या ग्रुपच्या लोकांना घेतल्या, बऱ्याचशा लोकांना याचा बऱ्यापैकी फायदा स्टेप बाय स्टेप मिळतो आहे. माझे एकच म्हणणं आहे की तुम्ही जरी किट घेतली तरी ती 100% वापरा. 100% वापरा म्हणजे काय, त्याच्यामध्ये जे आपल्याला 4 ते 5 एक्सेसरीज दिलेल्या आहे. मॅट्रेस वापरायची, त्याच्यावरच आपण घरी असेल तेव्हा झोपायचं. एखाद दिवशी बाहेर गावी गेलं तर चालेल, पण तुम्ही 2-4 दिवसाकरता न्यायचे असेल तर सोबत मॅट्रेस घेऊन जायची, तिथे झोपायचं. कारण मनुष्य डॉक्टर सांगतो की तुम्हाला प्रत्येकाला 7 ते 8 तासाची झोप पाहिजे. झोप कशासाठी पाहिजे? अरे आपली झोप उघडली, आपण उठायचे, आपल्याला झोप आली तेव्हा झोपायचं. कोणाची 3 तासाची झोप, कोणाला 4 तासाची झोप आहे, पण नाही 7 ते 8 तासाची झोप सांगितले शास्त्रोक्त दृष्ट्या एकदम बरोबर आहे. कारण की शरीर जेव्हा निवांत झोपतं तेव्हा आपले सगळे ऑर्गन सुद्धा झोपी जातात. आणि झोपेमध्ये जसं चालत्या गाडीमध्ये कुठलंही काम करता येत नाही, तर शरीर पण चालू असताना आपलं कोणतंही काम करता येत नाही. झोपी गेल्यानंतर बॉडीला निसर्गाने सेल्फ हिलिंगची शक्ती दिलेली आहे. म्हणजे स्वतः रिपेअर व्हायचं, म्हणजे स्वतः रिपेअरिंग आणि मेंटेनन्सचं काम आपलं शरीर करत असते. आणि त्यावेळी आपल्या शरीराला ऑक्सिजनची भरपूर मात्रामध्ये गरज असते. म्हणून तुम्हाला 7 ते 8 तासाची झोप पाहिजे आणि झोप ही आपल्या मॅट्रेसवर मॅग्नेटच्या संपर्कात व्हायला पाहिजे. त्यासोबत पिलो पण आपण मॅग्नेटिक वापरायला पाहिजे, जेणेकरून आपल्या मानेला आणि ब्रेनला ते एक सपोर्ट करतं, ऑक्सिजन लेवल वाढवतं, ऑक्सिजन प्रोव्हाइड करतं. मग दिवसा आपण झोपत नाही, मॅट्रेस वापरत नाही, पिलो कव्हर वापरत नाही. त्याच्याकरता पर्यायी उपाय आपल्याला, आपण जेव्हा कधी पाणी पिऊ तेव्हा आपल्या मॅग्नेटिक बेल्ट लावलेल्या बाटलीचंच पाणी प्यायला पाहिजे. रक्तभिसरण मध्ये पाणी सगळं शरीरामध्ये पसरतं आणि त्याच्या शरीरावर एक चांगला उपयोग होतो आणि आपल्याला ऑक्सिजन प्रोव्हाइड होतं
मॅग्नेट बेल्ट मध्ये सुद्धा आपल्याला आपल्या शरीरामध्ये दिवसभर एनर्जी असते आणि अँटी रेडिएशनचं काम करतं. आपण दिवसातून 10 वेळा घरी असलेल्या अलमारीला, लोखंडी अलमारीला, टेबलाला, खुर्चीला, स्कूटरला हात लावतो. गिरी साहेबांनी अनेक डेपो तुम्हाला दाखवलेले बघितले आहे तुम्ही, का आपल्या शरीराला मोबाईल लागला की शरीरामध्ये जी काही एनर्जी, ऑक्सिजन लेवल कमी झाली, मॅग्नेटिक एनर्जी पूर्ण लोखंड ओढून घेतो. म्हणून सतत आपल्या हाताला मॅग्नेटिक बेल्ट पाहिजे आणि आपण मॅग्नेटिक पाणीच पिलं पाहिजे. याला म्हणतात 100% आपली किट वापरणे. जर कोणी महिना दीड महिना वापरून म्हणतो मला असं काही आराम दिसत नाही, नक्की समजायचं, त्याचा हात बघायचा. तुम्ही घरी जाऊन त्याच्या हाताला बेल्ट नसणार. पाणी जर मागितलं तर तो साधं माठातलं किंवा फ्रीजची बॉटल घेऊन येईल, म्हणजे पाणी तो पण पित नाही आणि येणाऱ्या पाहुण्यांना पण पाजत नाही, हे सिद्ध होते. अशी त्याची टेस्ट घ्यायची, विचारायचं नाही. विचारलं तर तो सांगेल ना, हा मी पितो. आणि कशावरून पिता? प्रत्येक गोष्टीची टेस्ट घ्यायची. तुम्ही म्हणता मीटिंगला गेले होते का तुम्ही आजच्या रविवार? हो, मी गेलो होतो ना, नागपूरला गेलो होतो मीटिंग अटेंड. कशी झाली हा शब्द चुकीचा आहे. तो चांगलीच म्हणेल, प्रत्येक मीटिंग तर चांगली होते. कोणी घेतली मीटिंग? कोण बोललं? त्यांचं नाव तुम्हाला आठवायला पाहिजे ना. काय सांगितलं? मी गिरी साहेबांनी सांगितलं का तुम्हाला का तो पायाला बेल्ट बांधल्यानंतर त्याची एनर्जी डबल होते म्हणून? हो, सांगितलं. म्हणजे काय, त्यांनी मीटिंग अटेंड केली नव्हती. उलट तपासणी घेता आली पाहिजे. बिकॉज यू आर लीडरला काय बोलायचं, काय नाही बोलायचं हे पण शिकणं तेवढं गरजेचं आहे. हे सगळं आम्ही स्टेप बाय स्टेप आपण शिकू. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी गिरी साहेबांशी त्यांना एक सल्ला दिला, एक सुझाव दिला की म्हटलं आपले कमीत कमी 25 ते 30 रजिस्टर्ड लोक दररोज मीटिंगला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण नवीन लोकांना प्रॉस्पेक्टला मीटिंग दाखवणं म्हणजे आपली प्लॅन घेणं म्हणजे आपली मीटिंग फेल करणं होय. कारण रजिस्टर्ड लोकच मीटिंगला येत नाही तर त्यांचे प्रॉस्पेक्ट कसे येणार? ते कोणत्या नाकाने बोलवणार? का उद्या चांगली मीटिंग आहे, हेल्थ आणि वेल्थ दोन्ही आपल्याला मिळू शकते, त्यांनाच त्याचं महत्व नाही. आणि तुमच्या सगळ्यांच्या विचार विमर्श करून आपल्याला मीटिंग ठेवायची आहे. गिरी साहेबांचा विचार असा आहे की सकाळी 7:30 किंवा 8 वाजता ठेवायची, म्हणजे तो आपला बऱ्याच लोकांच्या झोपेचा वेळ असतो. आपलं आयुर्वेद शास्त्र असं म्हणतं की सकाळी सूर्योदयापूर्वी आपण उठलं पाहिजे. हा आपला झोपेत वाया जाणारा वेळ. संध्याकाळी लवकर झोपा ना तुम्ही. 9:30-10 वाजता झोपू शकता. 8 वाजता जेवण करायचं, वेबिनार अटेंड करायचं, नंतर 10-10:30 झोपी घ्यायचं आणि आपण 7 वाजता उठलं, योगा करू शकतो, मॉर्निंग वॉक करू शकतो, मीटिंग अटेंड करू शकतो. या ठिकाणी आपला फालतूचा वेळ वाया नाही घालता, तो प्रोडक्टिव्ह मध्ये वापरायचा. हे जर तुम्ही सहकार्य केलं, त्याला होकार दिला, तर ही पण आपण मीटिंग नवीन लोकांकरता ठेवू शकतो. आणि बऱ्याच मीटिंग सकाळी पण व्हायला लागलेल्या आहे. याकरता तुम्ही जे लोक आज आले नाही ते त्यांनी सगळ्यांना आपापल्या डाऊन लाईनला तुम्ही सांगा आणि उपस्थित राहायला सांगा. कोणी असो, मनीष बारापात्रे असो, दलाल साहेब असो, दळवी साहेब असो की दिनेश बारापात्रे असो, सगळ्यांना माझे एकच सांगणं आहे की आपली ही मदर मीटिंग आहे. या व्यतिरिक्त गिरी भारती साहेबांच्या ग्रुपच्या व्यतिरिक्त दुसरा ग्रुप इथे नाही. त्याच्यामुळे ही आपली जबाबदारी. मीटिंग कोणासाठी आहे? माझ्यासाठी, असं तुम्ही म्हटलं पाहिजे. नॉलेज कोणाला देणार आहे गिरी साहेब? मला देणार आहे. अशी मानसिकता जोपर्यंत होत नाही, शेजारी घरी जाईल, माझ्या डाऊनलाईनच्या व्यक्ती जाईल आणि तो मीटिंग असं करेल तर त्याच्या घरी पैसा जाईल, तुमच्या घरी येणार नाही. हे तेवढं नक्की लक्षात ठेवा. निसर्गाला माहित आहे, जे आपण देऊ ना निसर्गाला तेच निसर्ग आपल्याला परत करत असतो. हा एक निसर्गाचा सिद्धांत आहे. तर मला याचा बऱ्यापैकी फायदा झालेला आहे. प्रत्येकाने जास्तीत जास्त लोकांना वापरा. जे लोक मीटिंगला येत नाही, उद्यापासून रोज 2 ते 3 डेमो तुम्ही करायच्या, त्यांना माहिती द्यायची, आपल्याची मदत घ्यायची आणि त्या माध्यमातून नवीन लोकांची पण भरती आपण सुरू ठेवायची, जेणेकरून आपला ग्रुप वाढेल, ऍक्टिव्ह लोक आपल्याला मिळतील आणि आपला बिझनेस वाढायला नक्की आपल्याला सहकार्य होईल. एवढे बोलून माझे जय हिंद, जय बायटुरी. धन्यवाद सर. यानंतर कोण बोलू इच्छितोय? एकदा हँड रेज करा. सगळ्यांना बोलायला लावा. ओके, सगळ्यांना बोलायला लावा. चालेल. मनोहर बारापात्रे सर, मी तुम्हाला अनम्यूटचं ऑप्शन पाठवलेलं आहे. बारापात्रे सर. हॅलो. हां सर. ऐकायला येतं? हो सर, येतोय. सगळ्यांना नमस्कार. नमस्कार सर. आता सगळे एवढे मोठे सगळ्यांना दिसते तुम्ही झोपलेले आहे. उठून बसा. झोपलेलं नाही, टेकून बसलो आहे.
टेकून बसलेला आहे. हो सर, आता मी व्हिडिओ 12 रेकॉर्डिंग करत आहे, जेणेकरून आपल्याला हा जे काही आपल्या टेस्टमोनियलचा रिझल्ट शेअरिंग करण्यासाठी नाही का थोडं कामात यावं, त्याकरिता आपण हा व्हिडिओ बनवत आहे. बरं. बारापात्रे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता बारापात्रे साहेब फार मोठे लीडर आहेत येस. होते सुद्धा, आणि त्यांचा दांडगा अनुभव लक्षात घेता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणं चाललं पाहिजे, हा आपलाही एक मानस होता, आणि तो मानस आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालून पूर्ण करीत आहोत. येस सर. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जो निरोप दिला की अशा पद्धतीचं प्रॉडक्ट आहे, एकदा येऊन बघा. त्यांनी आजपर्यंत ज्या ज्या मिटिंगला मला बोलावलं त्या प्रत्येक मिटिंगला मी जात गेलो आणि शिकत गेलो आणि शिकतो सुद्धा आहे. त्याप्रमाणे अनेक नेटवर्क मध्ये काम केलं आणि बारापात्रे साहेबांच्या सूचनेनुसार म्हणजे त्यांची फॉलोअरशिप पण आपल्यामध्ये होती. त्याप्रमाणे बघितलं, पण काही शंका कुशंका मनात असल्यामुळे त्यांचं देखील निराकरण केलं आणि मीटिंग जॉईन केल्याच्या 15 दिवसानंतर मी देखील जॉईन झालो. रिझल्ट तर मलाही मिळाले, पण पाहिजे तसे रिझल्ट मला मिळाले तसेच मेसेजला मिळालेले नाही अजूनही. पण मला मिळाल्यामुळे मी माझ्या नातेवाईकांना जेव्हा मी रेफर केलं, आमच्या व्याहींना रेफर केलं, त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या, तेव्हा त्यांनी एक किट भेज दो म्हणून होकार दिला. म्हटलं नाही, 2 ले लो, 2-3-2.5 रुपये सेविंग हो जाता है. तर त्यांनी पण असंच म्हटलं की नाही अभी काय एक भेज दो, बाद में एक देखेंगे. मग 15 दिवस एक पाठवल्यानंतर 15 दिवसांनी पुन्हा फोन आला की रिझल्ट अच्छे आहे और भेज दो, आणि मग त्यांना देखील मी 2 पाठवले. त्यानंतर जावयांना पण सांगितलं. तर मुलाला पाठवल्यानंतर मुलांचाही फीडबॅक चांगला आला. पप्पा झोप चांगली लागते आणि ते रिलॅक्स वाटतं. त्यामुळे मला असं वाटायला लागलं की निश्चित काहीतरी याच्यामध्ये रिझल्ट आहे. आपले जरी काही प्रश्न असेल, पण आपण ज्यांच्यापासून अनुभव घेतला त्यांना रिझल्ट आहे म्हणजे काहीतरी रिझल्ट आहे. आपल्याला थोडाफार कमी जास्त का असेना, उशीर होईल पण निश्चित मिळेल. आणि त्यामुळे जावयांना आवडल्यामुळे जावयांना पण मी 2 किट पाठवल्या. आणि असं करता करता आपण ठरवलं होतं की आपल्याला रिझल्ट मिळाल्याशिवाय दुसऱ्याला सांगायचं नाही. म्हटलं त्याची वाट बघण्यापेक्षा हे काही 2-3 रिझल्ट आपल्या घरचे आहे, लोकांना आपण दाखवू शकतो, सांगू शकतो, आणि लोकांचा कॉन्फिडन्स मिळू शकतो आणि विश्वास देखील आपण मिळवू शकतो. त्यामुळे अशा लोकांना सांगता मी आजपर्यंत 15 ते 17 लोकांपर्यंत हे पोहोचवलेलं आहे आणि त्यांचा पण रिझल्ट आहे. फक्त त्यामध्ये 2 अँटी रिझल्ट मला असे मिळाले. एक लोखंडे मॅडमच्या त्या दिवशी भारती साहेबांसोबत मी बोलणी करून दिली की त्यांना त्यांचे चांगले फीडबॅक्स होते की झोप चांगली लागते, किंवा 2 पिशव्या मी हातात घेऊन चालायचं तेव्हा मला दम लागायचा, आता दम लागत नाही, मी जिन्यावर पण चढू शकतो, असा चांगला फीडबॅक आला. आणि मी त्यांना आता जे प्रॉडक्ट दिलेले आहे यापूर्वी ते देखील त्यांनी घेतलेले आहे. विश्वास ठेवून हा प्रॉडक्ट त्यांनी मीटिंग अटेंड केल्यानंतर, डेमो बघितल्यानंतर त्यांनी पण घेतलाय, फीडबॅक पण दिला. कालांतराने पुन्हा 4 दिवसानंतर, म्हणजे आता 4 दिवसापूर्वी त्यांचा फोन आला की त्यांचं दुखणं अजून सुरू झालेलं आहे, की त्याच्यावर झोपलं नाही त्या किटवर तर चांगलं वाटते आणि झोपल्यामुळे दुखणं होते. मग म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, आपण बोलू भारती साहेबांसोबत. भारती साहेबांसोबत मी त्यांची बोलणी करून दिली. त्यांनी सांगितलं की ठीक आहे म्हणे, की आता असं वाटतंय तर तुम्ही 8 दिवस वापरू नका, 8 दिवस वापरू नका, मग बघा काय होते ते आणि पुन्हा वापरायला सुरुवात करा. काही फरक पडला तर ठीक आहे, आणि जर फरक पडला नाही तर आपण मीटिंगला जे जाणार आहोत आणि एमडी साहेबांशी, सागर जोशी साहेबांशी बोलणार आहोत. तुम्ही प्रश्न काढून ठेवा, त्याचे आपण निराकरण करून उत्तर प्राप्त करू आणि त्याप्रमाणे लोकांना पण सांगू. नानायसे दरवेळेला आता जर सकाळी रोज वेबिनार असतो, तर कालच आपल्याच मिनारमध्ये आपल्या बोदेले साहेबांना काल विचारलं, तुम्हाला गिरी साहेब तुम्हाला माहित पण आहे की त्यांचा हा प्रश्न मी मांडला, किंवा नाही, आज सकाळच्या मीटिंग मध्ये होतं, कालच्या सकाळच्या मीटिंग मध्ये, काल रात्रीच्या मीटिंग. अशी काही कोणाचे प्रश्न असले तर त्याची बॅक हिस्ट्री तुम्ही विचारात घ्या. लोकांना गॅरंटी तर देऊच नका, पण बॅक हिस्ट्री कोणाला त्याची लक्षात घ्या. हा विचार जेव्हा प्रश्न माझ्या मनात आला, तेव्हा मी त्या लोखंडी बाईची बॅक हिस्ट्री विचारलं, तर बॅक हिस्ट्री अशी काही नव्हती, नॉर्मल स्टेलला जाय, काही त्रास नव्हता, काही नाही. पण तरी सुद्धा असं होण्याचं कारण काय ते मला कळेनासं झालं. आता त्यांचा काही फोन अजूनपर्यंत आलेला नाही. 8 दिवसानंतर बघू पुन्हा काय होतं ते. आणि असे जर काही मेजर, आणि असाच एक फीडबॅक मी पुण्याला जे किट पाठवली त्यांचा तर मला फोन आला नाही, पण ज्या भटसाहेबांच्या माध्यमातून पाठवली, सर जर कॉल येईल तर मला पण कसं आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल ते आपल्याला पाहता येईल. सर जर ते पुणेवाल्यांचा जर कॉल आला पाहिजे त्या पद्धतीनं आपल्याला एक जरी नसले, आपण रेग्युलर जर किट वापरली तर त्याच्या निश्चितपणे आपल्याला रिझल्ट हे दिसणार आहे. आणि हे सगळे रिझल्ट जे येतात ते मी देखील माझ्या स्टेटसवर ठेवतो, आणि स्टेटस मधून पण मला काही फीडबॅक्स येतात. असे 3-4 फीडबॅक्स आले, त्यानंतर फोन लावला तर काही फोनचा रिस्पॉन्स मिळाला नाही.
पण आजच्या एका फीडबॅकवरून असं लक्षात आलं की एक अननोन पर्सनने माझा स्टेटस पाहिला जो छत्तीसगडचा आहे आणि त्यांनी मला प्रश्न केला फीडबॅक मध्ये की ये क्या है सर जी हमें बताइए यार, ये कौन सा नेटवर्क लाया हो. तर मला वाटलं हा मला ओळखत असेल म्हणून यांनी स्टेटस बघितलं. मग मी त्याच्या ट्रू कॉलरवर नंबर शोधला तर त्याचं नाव नाईक निघालं. माझ्या लिस्टमध्ये लाईक वगैरे कोणी नाही आहे. आणि मग त्याला मी मेसेज टाकला की बहुत जबरदस्त प्रोडक्ट है, प्रोडक्ट नाही सांगितलं, बहुत जबरदस्त है, दिन में 2 बार पे आउट निकलता है और जवळपास करीब अपने इंडिया में 20 लाख लोग जुड़ चुके हैं और एक बार आप बात करके देखिए. तर मग त्याने पुन्हा फीडबॅक पाठवला की जरूर बताइए, डिटेल में बताइए. मग त्याला पुन्हा मी मेसेज टाकला की आज 9 बजे का वेबिनार आप अटेंड करिए ताकि आपको पता चले और बाद में अपन बात करते. आता मी 8:30 पावणे 9ला तो मेसेज पाहिला की नाही पाहतो आणि पाहिला नसेल तर त्याच्याशी बोलून त्याला अटेंड करायला लावतो. अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा आपल्या वेगळ्या स्टेटमध्ये किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्टेटसच्या माध्यमातून लोक बघतील, आपल्याला फीडबॅक देतील आणि आपलं जॉईनिंग देखील वाढेल. आणि निश्चितच आता आपण सांगितल्याप्रमाणे 700 लोकांचा ग्रुप आहे. तर 700 पैकी 10% लोकही आपल्या याच्यामध्ये नाही आहे. सगळ्या झालेल्या लोकांना मी देखील त्यांना आपल्याला याच्यावर घेतलेलं आहे आपल्या लाईनवर आणि त्यांना सगळे मेसेज आपल्या ग्रुपमधून जातात. त्यांना 1-2दा मी रिमाइंड पण केलं होतं. आता एवढं रिमाइंड करूनही जर ते मेसेज बघत नसतील, आपली मीटिंग अटेंड करत नसतील तर त्याला पर्याय काय आहे हे आपण कृपया सांगावं की जेणेकरून आपल्या प्रत्येक मीटिंगला ते अटेंड राहून त्यांचे पण नेटवर्क वाढेल, त्यांचे पण प्रश्न आपल्याला करतील, हे पण वापरतात की नाही हे कळेल. आणि हे कळल्याशिवाय आपल्याला समोर वाढवता येणार नाही. ठीक आहे, सुरुवात असल्यामुळे आपल्याला कोणालाही यामध्ये डिस्करेज व्हायचे नाही आहे. फक्त एकच शब्द वापरायचा आहे की टीके राहणं जरुरी आहे. ते पण व्हिडिओ क्लिपला मी ऐकलेला आहे, बघितलेला आहे आणि सगळ्यांनाही देखील सांगतोय. आणि म्हणून मी टिकून आहे, यावर मी देखील मंथन चिंतन मनन करत असतो, वेबसाईट बघत असतो, प्लॅनिंग करत असतो आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या देखील कॉन्टॅक्टमध्ये आहे. गिरी साहेब, तुम्हाला देखील माहित आहे की मी प्रत्येक मीटिंगला अटेंड राहतो, तुमच्याशी डिस्कस करतो, भारती साहेबांशी पण डिस्कस करतो आणि असंच कंटिन्युटी कन्सिस्टन्सी प्रत्येकांमध्ये राहिली तर एक दिवस आपला देखील ग्रुप वाढण्यास अडचण जाणार नाही असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. नक्की सर, नक्की. आणि सर असे कुठले जर समजा आपल्याला रिव्ह्यू आले किंवा काही झालं तर एकदा म्हणजे डायरेक्ट पर्सनल कॉलवर बोललेलं चांगलं राहते. कारण की कसं ना कधी कधी तेच होतं, म्हणजे आता प्रॉपर प्रोडक्ट न वापरणे किंवा बघा आपण जीवनामध्ये कुठली गोष्ट न करताना सुद्धा अशी कुठली एखादी गोष्ट होऊन जाते कळत न कळत की आपली तब्येत खराब होऊन जातं. म्हणजे समजा कधी कधी जेवण करताना हार्ट अटॅक येऊन जातो लोकांना, कधी कधी चालता बोलता हार्ट अटॅक येतं. म्हणजे आपण ते केलं किंवा समजा गाडीवर बसताना हार्ट अटॅक आला तर मग याच्यावर अर्थ असा नाही होत की म्हणजे बाकीच्यांनी गाडीवर बसू नये. तर असं कधी कधी होऊ शकते कोइन्सिडन्स, ते त्यांचं बाकीचं बॅकग्राऊंड डिपेंड करतं किंवा त्यांचं जे बाकीचं वर्क आहे. आता खूप लेडीज म्हणतात आपल्याला की आम्ही बेल्ट एनी टाईम वापरतो, पण तुम्ही त्यांना एखाद्या वेळेस व्हिडिओ कॉल करा ज्या वेळेस त्या वर्किंगला असतात तर त्या स्किप करतात बेल्ट. मॅक्झिमम लेडीजचा हा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला हा बघायचा असेल तर तुम्ही घरी मॅडमचाच बघा, 24 तास नाही लावून ठेवत. नाही, आता लावला ना, पायाला लावतात, त्यांना हाताला इचिंग झालं होतं. ओके, मग इचिंग साठी मी एक तयार केली, ती हातासाठी पट्टी केली. हां, ती हाताला नेहमी काम ओलं वगैरे होत असल्यामुळे मग त्या पायाला लावतात. मी बघतो ना, आता माझं कॉन्सन्ट्रेशन आहे ना, माझ्या बाजूला त्या देखील बसलेल्या अटेंड करत आहे. आता तुमचं लक्ष असेल म्हणून त्याच्यामुळे त्या करतात. पण माझ्याच घरी मी जेव्हा माझ्या मिसेसला सांगतो वापरायला, कधी लावतं कधी ठेवून देतं, तर याच्यावरनं एक निष्कर्ष निघतो की लेडीजचं कसं असते त्या कामामध्ये असल्यामुळे त्या स्किप करतात मॅक्झिमम प्रमाणामध्ये. आणि मॅक्झिमम प्रमाणामध्ये बेल्ट स्किप होतं, मोबाईल स्किप होत नाही. मोबाईल एनी टाईम हातामध्ये असतो. जेव्हा पण वेळ मिळतं तेव्हा डायरेक्ट मोबाईल हातात येतो, पण तो मोबाईल काय करतो, शरीरातली सर्व शक्ती खिचून घेतोय. आणि तेच सांगितलं ना, जो आपल्या गाडीचा जो इन्सिडन्स आहे, समजा तुम्ही 10 वर्षापासून हेल्मेट वापरत आहे, परंतु तुम्हाला आज बाहेर निघायचं आहे आणि तुम्ही हेल्मेट नाही वापरला आणि खुदानं खासता त्याच वेळेस ॲक्सिडेंट झाला तर 10 वर्ष हेल्मेट वापरून फायदा नाही होत. तर अशा काही गोष्टी होतात. तर त्यामुळे समोरच्याला आपल्याला त्याच पद्धतीनं टॅगल करायचं आहे की त्यांना तेच सांगायचं आहे, हा आहे तर भविष्यात येणारा हार्ट अटॅक येणार नाही. जर तुम्हाला वाटतं की मला भविष्यात हार्ट अटॅक आला पाहिजे, म्हणजे स्वतःहून पायावर कुऱ्हाड मारण्यासारखी गोष्ट, ते जर नाही करायला पाहिजे वाटतं जीवनामध्ये, तर मग तुम्हाला हा कंटिन्यू वापरावा लागेल. आणि हा वापरला म्हणजे जसं आता तुम्ही हेल्मेट वापरला तर ॲक्सिडेंट होणार नाही असं नाही, ॲक्सिडेंट होईल परंतु साबूत तुमचं डोकं राहणार. सेम आपला प्रोडक्ट आहे,
वर्क त्याच्यावर करतो, तुमचं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर ठेवतो, ऑक्सिजन लेवल मेंटेन ठेवतो. बायोमॅग्नेटिक थेरपीचे जगात कुठे पण जा साईड इफेक्ट शून्य आहे. या थेरपीने कोणालाच आजपर्यंत कुठलेही साईड इफेक्ट झालेले नाही आहे. आता त्यांच्या शरीरामध्ये ऑलरेडी टॉक्झिन जमा झालेलं असेल, बाकीच्या गोष्टींचा इफेक्ट आहे, तर त्याच्यामुळे होऊ शकते त्यांना 8 दिवसानंतर वाटलं की पेन होत आहे, पण त्यांनी किट कंटिन्यू केली, प्रोडक्ट कंटिन्यू केला, तर नक्की जो त्यांना म्हणजे जो समजा आता कुठला आजार झाल्यानंतर आपण डॉक्टरकडे जाऊन जे लाखो रुपये खर्च करणार आहोत, तर ते खर्च करण्याची वेळ येणार नाही हा प्रोडक्ट असल्यामुळे. समजा आता तुम्ही प्रोडक्ट वापरत असताना एखाद्या वेळेस खूप वर्क झालं किंवा एन्व्हायरमेंट चेंज झालं तर डोकं दुखायला लागतं, तर डोकं दुखल्यानंतर तुम्हाला आता मेडिसिन खाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तो बेल्ट आहे डोक्याला लावा, ॲटोमॅटिक तिथलं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होऊन तुम्हाला शांत झोप लागणार. तुम्हाला जे काही पेन किलर खायची वेळ येणारी होती ती येणार नाही. त्यामुळे समोरच्याला गॅप द्यायला सांगू नका. प्रोडक्टमध्ये जर गॅप दिली तर तेच होणार आहे, जे आणखीन औषध खातील त्या औषध खाऊन टॉक्झिन्स येणार शरीरामध्ये, टॉक्झिनचा इफेक्ट आणखी बाकीच्या ऑर्गनवर होणार. त्यामुळे आपण तो प्रयत्न करू की जर काही झालं तर त्यांना कंटिन्यू ठेवायला सांगू प्रोडक्ट. बायोमॅग्नेटिक थेरपीचे साईड इफेक्ट शून्य आहे. पूर्ण जगात कुठे पण जा, कुठलेही साईड इफेक्ट आतापर्यंत कुणालाही झालेले नाही आहे आणि कुणाला होणार पण नाही. आज मातीवर झोपल्यानंतर कुणाला साईड इफेक्ट नाही आहे. आज जंगलातले प्राणी कुठलीही बिमारी झाल्यानंतर, आता जंगलातले प्राणी 24 तास मातीवर राहतात, पण त्यांच्यामध्ये बिमाऱ्या नाही होत का? होतात, पण झालेल्या बिमाऱ्या पण रिकवर ॲटोमॅटिक होत आहेत. सांगायचा उद्देश तो. आता तुम्ही गावातल्या कुत्र्यांचं उदाहरण घ्या. जर तुम्ही पाहिले असेल तर गावामध्ये सीझनमध्ये अशी वेळ येऊन जातं की त्यांच्या शरीरातले पूर्ण केस झडायला सुरू होऊन जातात ॲटोमॅटिक, वातावरणातील इफेक्टमुळे. पण ते मातीच्या सहवासात असून ॲटोमॅटिक त्या रिकवर पण होऊन जाते त्यांची बिमारी. त्या कुत्र्याला कोणी हॉस्पिटलला नेत नाही. तर हेच एक आपल्यासाठी खूप चांगलं उदाहरण आहे समोरच्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी किंवा समोरच्याला त्या बिमारीमधनं रिकवर करण्यासाठी, एक जे काही आपल्याला काय म्हणता येईल सेल्फ मोटिवेट करण्यासाठी. आपण आपली टेंडन्सी ठेवायची आहे की हा प्रोडक्ट आहे ना, तर मला जी बिमारी झाली आहे ती ॲटोमॅटिक रिकवर होईल मेडिसिन न खाता पण. कारण की जर जंगलातल्या प्राण्यांची रिकवर होऊ शकते, जर कुत्र्यांची रिकवर होऊ शकते जे कंटिन्यू मातीच्या संपर्कात आहे, तर आपल्याकडे तर हा प्रोडक्ट प्रॉपर आहे आणि आपल्याकडे तेवढा मॅग्नेटिक पॉवर, गॉस पॉवर जो आपल्या शरीराला आवश्यक पाहिजे तेवढा प्रॉपर फुलफिल होत आहे या प्रोडक्टमुळे. त्यामुळे आपण सिक्युअर आहे. एक मनातली जर टेंडन्सी ठेवली तर नक्की आपल्याला जर कुठलीही बिमारी झाली तरी आपण ॲटोमॅटिक ती रिकवर करू शकतो. धन्यवाद सर. विशेष म्हणजे मनीष बारापत्रे सर एक क्लास 1 ऑफिसर आहेत आणि रिटायर झाल्यानंतर सरांचं जे काही समाजाप्रतीचं देणं आहे, ते समाजामध्ये जे काही सामाजिक कार्य करण्याची जी सरांना आवड होती, त्याचमुळे सर आज यामध्ये उतरूनसुद्धा याच्यामध्ये लोकांना जास्तीत जास्त हा प्रोडक्ट प्रमोट याकरिता करत आहे की लोकांचं भलं व्हावं. आणि हाच प्रत्येकाचाच उद्देश असायला पाहिजे. बाय डिफॉल्ट बाकीच्या गोष्टी तुम्हाला ॲटोमॅटिक होऊन जाणार आहे, फक्त तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. आज तुम्हाला जो फायदा झाला आहे तो लोकांना सांगायचा आहे. याच्यामध्ये 100% लोकांपर्यंत पोहोचले तर आजपर्यंत 100% रिझल्ट कुठल्याही कंपन्यांचा नाही आहे किंवा कुठल्याही गोष्टीचा नाही आहे. जर डॉक्टरकडे गेले ना, साधा तुम्हाला चिरा जरी मारायचा असेल किंवा छोटंसं जरी ऑपरेशन करायचं असेल किंवा साधी गाठ जरी काढायची असेल, तरी तुमच्या फॅमिलीकडनं डिक्लेरेशन फॉर्म लिहून घेतला जातो 0% गॅरंटीवर. आज आपल्याकडे आलेले रिव्ह्यू त्याच्यापैकी 50% पेक्षा जास्त लोकांना आज फायदा आहे. त्यामुळे आपण त्यांना प्रमोट करू शकतो. आपला प्रोडक्ट प्रमोट करण्यात काहीही वावगं नाही आहे. तर धन्यवाद सर. यानंतर निकेश कोडापे सर, आपल्याला मी अनम्यूटचा ऑप्शन पाठवलेला आहे, अनम्यूट करा आणि आपला रिझल्ट शेअर करा. सर आपला व्हिडिओ ऑन कराल? येस सर. हो, तुमचा आवाज थोडा ब्रेक होतोय. येस येस, बोला ना, आवाज येतोय. माझ्या पत्नीला होता, त्याचे L4 जेनेटिक स्लिप झालेले आहे. मी नागपूरला न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये त्यांचं ट्रीटमेंट केलं. त्यांनी ऑपरेशन सांगितलं होतं, पण मला ऑपरेशन करायचं नव्हतं. त्यामुळे मग मी होमिओपॅथीचा औषध उपचार केला नागपूरला, इलेक्ट्रोहोमिओपॅथी. त्याच्यामधून पण रिलीफ मिळाला नाही. त्यानंतर मग आपलं ॲलोपॅथी वर्ष केलं, पण ते पेन किलर खाल्ल्यामुळे काय
जेवढ्या दिवस त्याचा हे राहत होता सर तो परत दुखत नव्हतं, पण परत तेच प्रॉब्लेम सुरू झाला. बरोबर. मग अशा ह्याच्यामध्ये होतो की बा विदाऊट औषधांनी जर आपल्याला काही मिळालं असं एखादा प्रोडक्ट किंवा एखादा उपचार पद्धती, तर आपण त्याचा उपयोग करावा. त्यामुळे मग मला आमचे काटोलचे बालपांडे सर आहे ते त्यांनी सांगितलं की अशा अशा प्रकारचं प्रोडक्ट आहे, तुम्ही मॅडम करता वापरून पहा. मग मी ते घरी बोलावलं आणि त्याचा यूज केला. आता जवळपास 5-6 महिने झाले तेव्हापासून म्हणजे पेन किलर बंदच आहे, कोणतेच औषध घेत नाही, फक्त नियमित त्याचा उपयोग सुरू आहे आणि चांगला रिझल्ट आहे. खूप छान सर. त्यामुळे मग मी माझ्या परिचयातल्या जे माझे मित्रमंडळी आहेत त्यांना पण ते सजेस्ट केलं, ते पण त्याचा यूज करत आहे. अशा प्रकारे प्रोडक्ट चांगला आहे, फक्त आपण कंटिन्यू यूज केला पाहिजे. यस. आणि जसं डॉक्टर सांगतात आपल्याला 3 वेळा गोळ्या घ्या, आपण बरोबर घेतो न विचारता. बरोबर. तसा जर आपण उपयोग केला आहे तर रिझल्ट नक्की मिळेल. बस बरोबर. एवढं मी सांगू शकतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. विनोद बेहरे सर, मी तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन पाठवलेला आहे. कॅमेरा पण ऑन करा म्हणा. हो सर. हो. विनोद बेहरे सर, तुम्ही तुमच्या स्क्रीनला अनम्यूटचं ऑप्शन आलं असेल त्याला टिक करा, तेव्हा तुमचा आवाज येणार. बेहरे सरांना आवाज नाही जात आहे वाटतं. नाही, आवाज नाही. हा सर, आता येत आहे का सर? हो सर, येत आहे. धन्यवाद सर मला इथं बोलण्याचा चान्स दिल्याबद्दल. धन्यवाद सर आपण अनम्यूट केल्याबद्दल. हा स्क्रीन ऑन करा साहेब. सर आहे का, सर? अंधार आहे वाटते. विनोद बेहरे सर. ओके. तर आम्हाला बघू द्या ना, नवीन आहेत बेरे साहेब वगैरे. हो सर, आता भरपूर दिवसानंतर सर लाईट बंद आहे. लाईट बंद आहे का तुमच्याकडे? अंधार आहे खूप. नाही सर, मी थोडं टेरिसवर आलेला आहे. वरती ओके. थोडं हवा चांगली वाटत आहे तर. हां, चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही, सांगू शकता तुमचं. हे सर प्रोडक्ट जे आमचे अपलाईन आहे सतीश आशेकर सर, हां हां. यांच्या पत्नीला मायग्रेनचा त्रास होता. ओके. त्यांनी ते यूज केलं आणि त्यांनी आम्हाला मग सांगितलं की आपण जे एमएचे न्यूट्रिशन घेत आहोत तरी आपल्याला नेहमीच घ्यावं लागत आहे. बरोबर. पण जे मी माझ्या पत्नीला न्यूट्रिशन देऊन सुद्धा मला आराम नाही पडला. आणि माझी पत्नी आणि ते एक आम्ही एमएची मीटिंग होती ती अमरावतीला गेली होती सोबत. तर त्यावेळेस तिला तो हाताचा बेल्ट दिला, तिचं अर्ध डोकं खूप दुखायचं. हां. तर त्यावेळेस काय झालं सर, तिच्या त्या डोक्याला थोडा आराम पडला आणि त्यावेळेस तिनं दुसऱ्या दिवशी सांगितलं का सर मला पण हे प्रोडक्ट पाहिजे. तर बरोबर. मग सरांनी ते प्रोडक्ट आम्हाला मागून दिलं. म्हणजे तेव्हा ते थोडंसं कंपनीचा प्रॉब्लेम झाला तर 1 महिना आम्हाला मिळालं नव्हतं. हो हो. तर त्याच्यानंतर आम्ही यूज केलं घरी. मला सर ऍसिडिटीचा खूप त्रास होता आणि पायांची पण नस खूप लागायची. संडास पाहिजे त्याप्रमाणे साफ नव्हती व्हाय. तर मला खूप रिझल्ट आला त्याच्या. आणि माझ्या पत्नीचे जे पायात तुम्ही जे सांगितलं तुमच्या पत्नीचे जसे गोळे यायचे पायात, तिला पण ते सेम त्रास होता. तो पण त्रास तिचा कमी झाला, माझे पण त्रास कमी झाला आणि मी नातेवाईकांना देणं चालू केलं. माझ्या सासूबाईंना, बाकी सगळे नातेवाईक आहे त्यांना आणि आजूबाजूचे जे मित्र होते त्यांना पण हळूहळू रिझल्ट आले. आणि आता सर 1 वर्ष झालं यूज करत आहोत. तर आमच्या घरचे जे बी प्रॉब्लेम होते माझे आणि माझ्या पत्नीचे ते कंपल्सरी म्हणजे पेन किलर किंवा आतापर्यंत आम्हाला पेन किलरची गोळी सुद्धा एकही घ्यायचं काम नाही पडलं. अरे वा. आणि आता मी हळूहळू हे काम स्टार्ट होऊन आहे आमचं वाला करत आहे सर. नक्की सर. धन्यवाद सर मला इथं बोलण्यात चान्स दिलं. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. अनम्यूट करून घ्या सर. योगेश भैसरे सर, आपणाला मी अनम्यूटचा ऑप्शन पाठवलेला आहे. तर अशा प्रकारे चालू आहे सर आता. हो सर. हो. धन्यवाद. गिरी साहेब, हां सर. हा सर. 9 वाजले वाटते आता. हो हो, बस एक लास्ट शेअरिंग आहे. बैसरे सर आहेत जॉईन. वेळात कोण बोलत असेल तर बोलू द्या. हो हो. हां सर, बैसरे सर. कॅमेरा ऑन झालेला आहे कोणाचा तरी, हो, बोलावा. बैसरे सरांचाच आहे. हां सर, बैसरे सर. नमस्कार सर.
नमस्कार सर. हा म्हटलं 9 वाजता आहे का? आता 9 वाजून राहिले. हो हो. बैसारे सर, तुमचा रिझल्ट शेअर करा ना. कोणाची? सर जी हा. नमस्कार सर. थँक्यू. धन्यवाद सर. नमस्कार एवढी नमस्कार. सर, आवाज येतो आहे? हो सर, येतोय येतोय. सर, आवाज येतो आहे का? हो सर, हो आवाज येतोय. सगळ्यांना नमस्कार. नमस्कार सर. माझं नाव योगेश मेहता आहे, प्रॉपर गडचिरोली. आणि मला ही संधी बायटोरियममध्ये विलास श्रीराम सरांकडून मिळाली. आणि मला तसं तर काही त्रास वगैरे नव्हता, पण मी काही रोजगाराची संधी वगैरे मिळते का म्हणून ते थोडंसं त्यांना विचारलं होतं. आणि इथं त्यावेळेस ऑफिस सुरू होता गडचिरोलीमध्ये, आणि त्यांनी मला ऑफिसला वगैरे बोलवल्याच्या बादमध्ये थोडंफार बोलणं झाल्यानंतर मग मी काही याच विषयामध्ये थोडंसं बोलणं झालं. हे मॅग्नेटिक थेरपी कशी काम करते, कशी सेल्सला हे करते, त्या सगळं बोलणं झालं. आणि बोलणं झाल्यानंतर मग सर्व एकदमचे आपल्यावर प्रॅक्टिकल केले, ज्याला आपण डेमो म्हणतो. जसंही डेमो झालं त्यावेळेस मी दचकलो याच्यासाठी की हे बिलकुल सायंटिफिक प्रूव्हन आहे. आपण तिला सहजासहजी लक्षात येत नाही बोलल्यानंतर, पण जेव्हा आपण प्रॅक्टिकल करतो तेव्हा ही गोष्ट लक्षात येते आपल्या. ही गोष्ट 100% बरोबर आहे आणि याचा वापर करायला पाहिजे हे माझ्या लक्षात आलं. आणि त्याच वेळेस मी निर्णय घेतला की त्यावेळेस ते प्रीमियम मॅट्रेस होती 9600 वाली, ती घेतली आणि त्याचा वापर सुरू केला. जसं मॅट्रेसवर झोपणं, पिलो पॅड, हाताला ब्रेसलेट बांधणं आणि वॉटर एनर्जी पॅड लावून पाणी घेणं, हे सर्व सुरू केलं. तर सुरू केल्यामुळे प्रॉब्लेम असा होता की मलाही माहित नव्हतं का माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असं होता का समजा आपण मोटरसायकलला थोडा जास्त दूर गेला, 20, 25, 30 किलोमीटर पर्यंत आपल्याला थकवा जाणवत होता. पण जसंही आपण हे सर्व वापरत होतो, वापरता काही दिवसानंतर 2-4, 8 दिवसानंतर असं लक्षात आला का आपण 20-40 किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला थकवा जाणवत होता. आता आपण त्याच्यापेक्षा जास्त दूर चाललो पण थकवा काही जाणवत नाही. अरे वा. हा एक जाणवला. दुसरी गोष्ट अशी होती, आता मी थोडसा रूमच्या बाहेर आहो, कारण रूम मध्ये कव्हरेज नाही राहत बरोबर. तसा थोडा जास्त वेळ उभा राहिल्यानंतर आपल्याला कमरेचा त्रास होता. अच्छा. हॅलो. हा सर, येतोय आवाज. आपल्याला कमरेचा त्रास होता, थोडासा कमरेमध्ये दुखायचं. पण आपण हे सर्व गोष्टी वापरणं सुरू केलं आणि ते जो वॉटर एनर्जी पॅड वरला वॉटर घेणं सुरू केलं, हाताला ब्रेसलेट वगैरे बांधणं सुरू होतं, तर तो कमरेचा त्रास पण गायब झाला. आपण दिवसभर जरी आता उभं राहिलो तरी आपल्याला काही त्रास वाटत नाही किंवा कमर दुखत नाही. तिसरा प्रॉब्लेम असा होता का आपला डायजेस्टिव्ह सिस्टम जो याच्या आधी होता, मला असं वाटत होतं का तो पूर्वीचा होता तो बरोबर होता. पण हे सर्व वापरता पण आपल्या लक्षात आला, अरे यात आपला डायजेस्टिव्ह सिस्टम भी ठीक नाही था. का होता तर ठीक याच्यासाठी नव्हता की याच्या आधी जो आपण जेवण करत होतो त्याच्या आता डबल जेवण चाललं. अरे वा. वा, गुड. गुड गुड. जो आधी आपण जो जेवण करत होतो त्याच्या डबल आता जेवण होत आहे आणि तो पद्धतशीरपणे डायजेस्ट होत आहे. काहीही त्रास नाही, ना लॅट्रिनला ना इकडे ना तिकडे काही त्रास नाही. याचा अर्थ असा की याच्या आधीची आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टम होती ही चुकीची होती असं म्हणायला काही हरकत नाही. येस. चौथी गोष्ट अशी होती की सकाळी आपण काही लोक काम वगैरे करून आल्यानंतर रात्री आराम करतात आणि सकाळी उठतात. तर जेव्हा आपण सकाळी उठतो तर जे आपण कुठेतरी भरपूर काम केलं आणि थकवा जाणवल्यासारखा वाटत होता त्या पद्धतीनं आपण उठत होतो. बरोबर. मॅट्रेसच्या आधीची गोष्ट. येस. मॅट्रेसच्या आधीची गोष्ट बरोबर आहे. पण जसंही आपण मॅट्रेसवर आराम करणं सुरू केला आणि हे सर्व गोष्टी वापरणं किंवा रेग्युलर, आता सरासरी 6 महिने होऊन राहिले रेग्युलरपणे सुरू आहे. पण असं आता जेव्हापासून वापरणं सुरू केलं तेव्हापासून असं एकही दिवस नाही आहे का आपण म्हणजे थकल्यासारखा उठलो. बिलकुल रिफ्रेश, ताजेतवाने, पद्धतशीरपणे. आणि या सर्व गोष्टी करता करता आता थोडंसं 8-10 लोकांची टीम झाली आहे आणि थोडंसं डेव्हलप करण्याच्या विचारामध्ये आहे माणूस. नक्की. आता मगाशी बोधले सरांसोबत बोलणं झालं, त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की बाबा झूम मीटिंग आम्ही सुरू केलो, थोडंसं अटेंड करा, काही आपल्याला शिकायसाठी मिळेल. येस सर. त्या पद्धतीने मी थोडं आधीच मला वाटतं मी झूम मीटिंगला अटेंड करण्यासाठी तयार केलं होतं. असे ह्या सगळ्या गोष्टी आहे सर आपल्या, त्याच्यामुळे तुम्हाला सहकार्य पाहिजे. नक्की सर.
सहकार्य मिळणार सर. आपण मीटिंग पण सुरू केलेली आहे सर. नागपूरला मीटिंग असतात, तुम्ही तिथे पण तुमचे कोणी राहिले कार्यकर्ते किंवा जे जॉईनवाले आहेत त्यांना तिथं पाठवलं तर आम्ही 100% हेल्प करू. किंवा मी ग्रुपला टाकत पण असतो. माझ्या आता कुठलाही मीटिंग राहिला बाहेर तर तुम्ही तिथे पण पाठवू शकता. मागे तुम्ही वरोऱ्याला पण आलेले होते. त्यामुळे 100% सर आपली कुठेही मीटिंग राहिली तर सर्वजण एकमेकाला सपोर्ट करू. आता सध्या 10 लोकांची टीम आहे सर. त्याच्यापैकी एक चंद्रपूरला आहे. त्यांच्याकडे मी आलो होतो, तिथून आपण किट सुद्धा आणले होते तिकडून. हो आहे ना. बरोबर. तर जे चंद्रपूरला आहेत त्यांची थोडीशी तब्येत बरोबर नसल्यामुळे थोडीशी वेटिंगवर आहेत ते. पण जसं आहे आता ते मला वाटतं उद्या येऊ शकतात तिकडे. त्यांचं ऑलरेडी क्रायटेरिया झालेलं आहे, पण त्यांचे जे पेमेंट वगैरे आहे तो त्यांच्याच हातामध्ये आहे. त्याच्यामुळे जो त्यांचा क्रायटेरिया हाच आहे तो झालेला नाही, पण उद्या येतो म्हणतायत ते. पाहू आता काय म्हणतात. तर येतील. पण थोडंसं सहकार्य आहे सर. हो सर, नक्की सहकार्य करू. फक्त एकच आहे सर, जसं आता तुमच्याकडे 10ची टीम आहे म्हणतात तर त्याच्यापैकी कमीत कमी 2 ते 3 लोकांनी जॉईन करायला सांगत चला झूम मीटिंग, जेणेकरून आपल्याकडे जे लीडर आहेत आपले जे बारापात्रे सर आहे आतापर्यंत त्यांनी 5-5 हजार लोकांच्या चांगल्या मीटिंग घेतलेल्या आहे. लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं ट्रेन केलेलं आहे आणि त्यांनी मार्केटिंगमधनं करोडो रुपये कमवलेला आहे. आज गव्हर्नमेंट जॉब सोडून त्यांनी फुल टाईम मार्केटिंग केलेलं आहे आणि ते व्यक्ती आज आपल्याला ट्रेनर म्हणून लाभलेले आहे. तर प्रत्येकाने आपल्याकडे काम नाही आहे, आपल्याला फुल टाइमच करायचं आहे. येस. पण आता कसं होतं, आपल्याकडे काम नाही दुसरा. इलेक्ट्रिकचे काम होते पण ते आता आपण बंद केले. नक्की सर, मी पण आता फुल टाईमच आहे. जर तुम्हाला कधीही माझी हेल्प लागली तर तुम्ही सांगायचं, मी तुम्हाला 100% हेल्प करणार. आपण तरी त्यांना आपण तयार करतोय. तो थोडंसं लेट कमर्स असते त्याच्यामुळे थोडंसं वेळ लागते आहे. बरोबर. बाकी दुसरं काही नाही. येस सर. आहे की नाही. येस. उद्याच्या मीटिंगला राहिले पाहिजे. उद्याच्या मीटिंग बद्दल. हां सर, उद्याची मीटिंग ठीक आहे आपण. सर, थँक्यू. धन्यवाद सर, धन्यवाद. ओके सर, आज आता इथे सध्या 7 जण उद्याची जॉईन मीटिंग आहेत. असते. हो सर, उद्याची पण मीटिंग 8 वाजताच राहील. बरं. ओके. थोडंसं नोटिफिकेशन. हो सर, हो नोटिफिकेशन वगैरे सर्व मिळेल. वेळेतच पाठवू आपण. 7 वाजेपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करू सर्वांनाच. येस. उद्याच्या बाबतीत सर्वांना सूचना आहे. आता आपल्याकडे सध्या 7 जण जॉईन आहो. 7 जणांनी पण प्रत्येकी 2-2 व्यक्तींना सांगूया, जेणेकरून 7चे 14 होतील आणि आपण 7 असे 21 लोकांची उद्याला आपण सर्वच जण संध्याकाळला 8 वाजता भेटूया. जे आज अटेंड नाही आहे ना त्यांनी पण उद्या अटेंड राहण्याकरता सांगायचं. येस. ज्यांना आपण कॉल केलं होतं सर, आणखीन एकदा सर्वांसाठी एक प्लॅनिंग करूया आपण. आपली जशी झूम मीटिंगची लिंक येतं, मीटिंगची लिंक आल्यानंतर आपल्याला वेळ असतं 8 वाजताची. 8 वाजताच्या अगोदर मी लिंक जी आहे ती उद्याला मी जवळपास 5 वाजताच पाठवून देणार. आपण 7:30च्या नंतर कॉलिंग करायचे आपल्या टीममधल्या सर्वांनाच. जेवढे लोक जॉईन होतील, झाले तर ठीक, नाही झाले तर ठीक, आपण आपलं काम करूया. आले आपल्यासोबत तर ठीकच आहे, नाही आले तर त्यांचंच होणार आहे. त्यांचीच लाईफ, त्यांचं जीवन काही त्यांच्याशिवाय कोणी बदलवू शकत नाही. जर बदलवायचं असेल तर मीटिंगला यायला पाहिजे. जर नाही येतील तर ते त्यांच्या लेवलवर राहणार आहेत. जसं आहे जीवन तसंच राहणार. तर एक 7:30पासून कॉलिंग करण्याचा सुरुवात करू. जसं 12 आपल्या मनीष सर करतात, त्यांनी आज खूप लोकांना कॉल केलेला आहे, परंतु काही लोक म्हणजे जॉईन नाही झालेले आहे. पण आपण सुरुवात करू. सुरुवातीला जे जॉईन आहे त्यांच्यापर्यंतच पोहोचू, तुम्ही जसं म्हटलं तसं. त्याच्यानंतर मग जसं आपलं रोलिंग लाईन, त्यानंतर लगेच आपण नवीन लोकांना बोलवण्याचा प्रयत्न करूया. ओके. थँक्यू साहेब, थँक्यू. धन्यवाद साहेब, धन्यवाद. सर्वांचे खूप धन्यवाद. आपण सर्वजण वेळात वेळ काढून आज जॉईन झालेले आहात आणि आपला सर्वांचा उद्देश एकच आहे की दवामुक्त आणि मोबाईल रेडिएशन मुक्त भारत निर्माण करणे. याकरिता आपण सर्वजण आपला वेळ देतात, जो अमूल्य वेळ आहे त्याबद्दल सर्वांचं मी विदर्भ ई-बायोटेरम ग्रुपच्या मार्फत धन्यवाद व्यक्त करतोय आणि आजची मीटिंग आपण इथेच संपवूया. धन्यवाद. ओके, बाय. गुड नाईट सर्वांना. गुड नाईट. धन्यवाद.